सूर्यनारायण जर कधी उगवलेच नसते तर या आकाशाचा रंगच कधी समजला नसता आणि जर माझे शिवछत्रपती जन्मलेच नसते तर या स्वराज्याचा कधी अर्थच समजला नसता. आता माझे शिवछत्रपती जन्मलेच नसते तर या स्वराज्याचा कधी अर्थ समजला नसता. आणि तुम्हाला माहित आहे का शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक शब्दाचा अर्थ काय होतो? 36 हत्तींचे बाळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग जाणणारे, श्री शिस्तप्रिय,